जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करतो, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं आपलं वाचन सुरू आहे. तर आतापर्यंतचे जे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये प्रथम खंड, पहिला खंड हा संपलेला आहे. तर आज आपण दुसऱ्या खंडातील पहिला भाग, त्या भागातील पहिला चॅप्टर, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे बाबासाहेबांनी ते वाचूया. काय लिहिलं आहे? ज्ञान प्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेषा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. दुसऱ्या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करावा की स्वतःच्या कल्याणातच आपले उर्वरित जीवन व्यतीत करावे? आपल्याला जे सद्धम्म प्राप्त झाला ते लोकांना सांगावं की सांगू नये, प्रश्न निर्माण झाला त्यांच्या मनामध्ये. त्यांनी विचार केला, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्व समजणे आणि त्याचे अनुकरण करणे कठीण आहे. म्हणजे धम्म जे आहे ते लोकांना सांगितलं तर त्यांना ते समजणार न समजणार, अनुकरण करणार नाही करणार कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणारे नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करून त्यांच्यापासून मुक्त होणे माणसाला कठीण आहे, कारण त्यांच्या डोक्यामध्ये ते आत्मा, धार्मिक विधी वगैरे भरलेलं होतं. ते त्यांच्याकडून काढणे हे गौतम बुद्धाला समजते की हे कठीण आहे. माणसाला ब्राह्मणी कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे, कारण ब्राह्मणी लोकांना त्यांच्या डोक्यात ते सगळं टाकलेलं होतं, भूत आत्मा वगैरेचं, तर ते काढून टाकणे कठीण आहे हे गौतम बुद्धाला समजले. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे म्हणजे असं नाही आहे हे न समजणे, आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे. मनुष्यजात स्वार्थरत आहे आणि त्याच्यातच ती आनंद आणि सुख मानतं. माझ्या सद्धमानुसार स्वार्थ सोडून द्यायला पाहिजे आणि सद्ध धर्माची शिकवण मान्य करणे हे मनुष्याला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ते मान्य केले नाही किंवा मान्य करून त्यांच्यावरती आचरण केले नाही तर त्यांना तो एक त्रास होईल आणि मलाही तो त्याचा तापच होऊन बसेल. मी जगापासून दूर असा एक संन्यासीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःचे कल्याण करून घेण्यासाठी का करू नये, असे त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्याने स्वतःलाच हा प्रश्न विचारला, निदान मी स्वतःचे तरी कल्याण करू शकेन. याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. म्हणजे दुसऱ्यांना ज्ञान देऊ नये, आपल्याकडेच ठेवायला पाहिजे असे त्यांना वाटले. पण नंतर त्यांनी खूप विचार केला, गहन विचार केल्यानंतर त्यांनी काय लिहिलं, काय म्हटलं पहा, बाबासाहेबांनी काय लिहिलं आहे. त्यांच्या मनात प्रश्न आला गौतम बुद्धाच्या. विचार केल्यानंतर त्यांना असं वाटले, जगामध्ये अतिशय दुःख आहे याची जाणीव ठेवून भगवान बुद्धाला पटले की हात गुंडाळून संन्यासी होऊन स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडत आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. तपश्चर्या आणि आत्मपिंडनाचा मार्ग निरुपयोगी असल्याचे दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ वाटले. संन्यासाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच आवश्यक आहे असे त्यांना वाटले. भगवान बुद्धांना याची आठवण झाली की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला होता की जगात एवढा संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख, दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांचा कोणताच उपाय सापडला नाही. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता संसारात पुनर्पती जाऊन त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटले. त्यांच्या हे लक्षात आलं की संसारामध्ये एवढं काही दुःख आहे, दैन्य आहे, त्यावर कोणताच त्यांना उपाय सापडला नाही. तपश्चर्या वगैरे केले त्यांनी त्यांच्यावर, पण जेव्हा त्यांना सद्धम्म माहीत झाला तेव्हा त्यांना वाटलं की असं स्वार्थी बनून आणि संसारापासून दूर पडून काही उपयोग होणार नाही. आपल्याला झालेले ज्ञान लोकांना देणं अतिशय गरजेचं आहे असे त्यांना वाटले, असे या चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे. तर बघत राहा माझे चॅनल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
धन्यवाद. जय भीम.